आपलं इंडियन टेक्निक आहे, आपल्या भारतातलं टेक्निक आहे. आपल्याकडे 2500 वर्षापूर्वी त्या अथर्व वेदामध्ये या विद्येला अश्विनी स्पर्श विद्या असं म्हटलं आहे. तर लेट मी एक्सपिरियन्स, मला अनुभव तर घेऊ दे म्हणून त्यांनी म्हटलंय. तो हात त्यांनी त्या जखमेवर ठेवला आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड द ब्लड स्टॉप, इमिजिएटली रक्त व्हायचं थांबलं. द डिवाइन वॉज टेलिंग मी आणि ऑल द टाइम सांगत होते की डोंट गो फॉर सर्जरी, यू आर गोइंग टू गेट अ नॅचरल हिलिंग मेथड ऑफ रेकी. हाँ, हमने सुना है रेकी के बारे में वगैरे. आणि म्हणून ते आले आणि ते समोर आले, बेल वाजली आणि पंडित जसराजी दिसल्यावर म्हणजे आय वॉज सो प्रिव्हिलेज. तर माझ्याकडे एक दिवस असेच फोन यायचे. तर एक दिवस ना सकाळी 9:30 फोन आला, मैं जगजीत सिंग बोल रहा हूँ, इंटरव्ह्यूला जायचंय तरी तुम्ही तुमची रेकी प्रोग्राम करू शकता. इतकी पॉवर, म्हणजे नुसतं कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग नाही, इथे पण प्रोग्रामिंग करता येतं. तर मी नेहमी म्हणते, आणि रेकी ऑनलाईन तर कधीच करू नका. मी उलट सगळ्यांना सांगते, मागच्या पॉडकास्टला पण मी इंग्लिशमध्ये आणलं की लोक ऑनलाईन रेकी शिकवत आहेत, हे चुकीचं आहे. तर एंजल्स आर देअर. आणि द फर्स्ट टाइम मी तो आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स नुसतं ऐकलं होतं, असं काहीतरी असतं. पण तो अनुभव मला परमेश्वराने तेव्हा दिला. मी बाहेर दिसले, मला आउट ऑफ बॉडी, मी उभी आहे आणि मी माझ्या बॉडीकडे बघते त्या आर्चच्या खाली. आणि मला एक असा बलदंड माणूस दिसला. तो दिसला आणि एक निळं हूड घातलेलं इंडिगो कलरचं. आणि मी म्हणते मनात, बापरे इथे कोणी येऊन उभं राहिलं म्हटलं. आणि तिकडनं मला आवाज ऐकला की डोंट वरी, आय एम आर्कएंजल मायकल टू प्रोटेक्ट यू ऑलवेज. एक्स्ट्रा स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस स्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एक रेकीचा परत पॉडकास्ट करत आहोत. मागच्या वेळी तुम्ही खूप प्रश्न विचारले होते रिगार्डिंग रेकी, आणि त्यासाठी आपण अजून जास्त नॉलेज आज मिळवण्याचा प्रयत्न करूयात. कारण आपल्यासोबत पाहुणेच असे आहेत, त्या म्हणजे अस्मिता सोवनी जी, म्हणजे सगळे आम्ही त्यांना मावशीच म्हणतो. त्यामुळे अस्मिता मावशी, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि आमच्या प्रेक्षकांना फक्त तुमची थोडी ओळख करून द्या. हो, जरूर. नमस्कार सगळ्यांना आणि थँक्यू सोहम. इथे मला अगत्याने प्रेमाने खूप बोलवलंस आणि माझी एक मनातली इच्छा पूर्ण झाली मराठीतला पॉडकास्ट करायची. रेकी, माझी ओळख अशी आहे की माझं 94 साली मी रेकी शिकले. प्रत्येक गोष्ट आयुष्यात करत असतो त्यामागे काहीतरी कारण असतं आपल्याला. सो मला स्वतःला स्पॉन्डिलायटिस, फ्रोझन शोल्डर, बॅक पेन असं काही काही सुरू झालं होतं. आणि त्यावेळी रेकी हा शब्द नवीन होता, रेकीची माहिती नव्हती. नुकती सुरुवात झाली होती, मुंबईमध्ये लोक रेकी शिकत होते आणि मला तो शब्दही नवीन होता. पण मग मी ट्रॅक्शन ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले, खूप मान दुखायला लागली म्हणून. आणि मला 2-3 दिवस झाले असतील, मला तेवढ्यापुरतं बरं वाटायचं, पण मान दुखायची थांबत नव्हती. त्याच काळात मला फ्रोझन शोल्डर, बॅक पेन सुरू झालं. आणि तिसऱ्या दिवशी मला माझी एक मैत्रीण भेटली. तेव्हा तिने मला सांगितलं की अगं, मुंबईहून एक कपल येतात आणि हे नॅचरल हिलिंग आहे आणि खूप छान आहे, तुला आवडेल आणि तुझे सगळे आजार बरे होतील. मग मला काय, मी शोधतच होते आणि त्याप्रमाणे त्यांनी नंबर दिल्याप्रमाणे, त्या काळात लँडलाईन होते, मोबाईल नव्हते, तर लँडलाईन नंबरवर फोन केला. आणि मला लकीली दुसऱ्याच दिवशी आमचा एक क्लास होणार होता पुण्यामध्ये. मग मी माझं नाव एनरोल केलं. मी स्वतः तो क्लास अटेंड केला. फिजिकली असतो तो, ऑनलाईन नसतो, आणि त्याच्याबद्दल मी नंतर बोलतेच. तर तो मी अटेंड केला आणि आम्हाला टीचरने सांगितलं, पण 21 दिवस मनापासून श्रद्धेने रेकी घेतली. म्हणजेच मला लक्षात आलं, आपण स्वतःवर प्रेम करत नाही तर स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आणि त्यामुळे मला त्या इतकं छान वाटलं ते की त्या 21 दिवसात मला खूप सुंदर अनुभव आले. आणि पहिले 5 दिवस मी रेकी घेतल्यानंतर 5व्या दिवशी माझं नेकपेन पूर्ण थांबलं. आणि मला 80% रिलीफ, मला 21 दिवसांची एक साधना असते. 21 दिवस आपल्या बॉडीचं प्युरिफिकेशन असतं, त्यामुळे त्यामध्ये 80% मला रिलीफ मिळाला. आणि मग अगदी चातकासारखी वाट बघत होते पुढचा क्लास कधी, कारण म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं 3 लेवल असतात प्रामुख्याने, त्या करायच्या असतात, त्याचा उपयोग होतो. आणि मग मी काही नाही, 21 दिवसांनी बरोबर 2 दिवस मग पूर्ण झाले, तर 21 पूर्ण झाले आणि मला पुण्यामध्ये परत तो क्लास होता. मग सेकंड डिग्री केली. सेकंड डिग्री नंतर पुन्हा स्वतःवर काम केलं, कारण यामध्ये हील युअर बॉडी अँड माइंड फर्स्ट. आपण म्हणतो की स्वतःचं हिलिंग फार महत्वाचं आहे, सेल्फ हिलिंग महत्वाचं आहे. आपण जर स्वतःला हील केलं तर लोकांना हील करू शकू, आणि ती पॉवर आपल्यामध्ये आहे. तर त्यामुळे मी स्वतःवर काम केलं पुन्हा एकदा सेकंड डिग्री नंतर. आणि मग मी
खूप माझे सगळे आजार ते जे काय 2-3 झाले होते तर ते पूर्ण बरे झाले. आणि मग मी समाजाकरता काहीतरी करायचं ठरवलं होतं. मग मी घरोघरी जाऊन 75 किलोमीटर स्कूटरवरनं जायचे. आणि डॉक्टर्स लोकांनी काही मला पेशंट दिले होते जे अगदी क्रॉनिक होते आणि ते बरे होत नव्हते मेडिसिन किंवा ह्याच्यामधनं. आणि त्यांना स्वतःला माहिती होतं माझा स्पॉन्डिलायटिस आणि हे माझ्या ह्याच्यातून बरं झालंय. आणि मग मी जवळजवळ 300 लोकांना मी घरोघरी जाऊन ट्रीटमेंट दिल्या. आणि 75 किलोमीटर पुणे अख्खं मला पाठ झालं होतं स्कूटरवरनं. तो काळ वेगळा होता, त्यावेळेस शक्य होता, आता शक्य नाही. पण ते करून घेतो देव आपल्याकडनं, परमेश्वर आपल्याकडनं. डिवाइन इज ऑलवेज टेकिंग केअर. आणि ते सगळे लोक बरे झाले आणि मग म्हणायला लागले की आम्हाला शिकवा. बाय दॅट टाइम माझ्या 3री लेवल झाली होती आणि मग मी ग्रँड मास्टर झाले. आणि मग तिथे मी माझी क्लासेसला सुरुवात केली. आणि गेल्या 30 वर्ष मी पुण्यामध्ये आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जाऊन क्लास घेते. आणि असा 30 वर्षाचा सुंदर प्रवास आहे माझी सोल जर्नी. तिथून ऍक्च्युली माझं पर्पज ऑफ लाईफ म्हणतो ना, ते ऍक्च्युली तिथे सुरू झालं. आणि मग एकूणच गावोगावी जाऊन मी घेतले, पुणे, सातारा, कोल्हापूर, पुण्यामध्ये अनेक ठिकाणी मी म्हणजे त्या एसटीच्या डब्यात मी गेलेली आहे. मला 30 वर्षापूर्वी काही लक्झरी बसेस नव्हत्या, पण असा तो छान प्रवास झाला. आणि तिथून मग मी 7 वर्ष या सगळ्या गावांमध्ये जाऊन लोकांना रेकी शिकवली. आणि बेसिकली तिथून आल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण परदेशात पण हा करावा. नुसतं मनात आलं आणि मला ती संधी मिळाली. मग माझा पहिला क्लास सिंगापूरमध्ये झाला. मग त्यानंतर सिंगापूर, लंडन, मेलबर्न, अमेरिका, बऱ्याच ठिकाणी मी जाऊन क्लासेस घेतले. तर असा तो लोकांना, आणि कुठलीही जाहिरात न करता त्या काळात मला जाहिरातीचं काही माध्यम नव्हतं तेव्हा इतकं. आणि जाहिरात न करता फक्त अनुभवातनं लोकांनी सांगून माझ्याकडे आज मोर दॅन 2 लाखाच्या वर लोक शिकून गेलेत. आणि तो 30 वर्षाचा अत्यंत सुंदर जर्नी. त्या जर्नीमध्ये मला सगळ्यात प्रामुख्याने माझ्या कुटुंबाने खूप साथ दिली. परमेश्वराचे ग्रेस तर असतेच आपल्यावर, आणि आपण पूर्णपणे सरेंडर असतो त्या शक्तीला. तर ती शक्ती करून घेत असते. मी काही वेगळं केलं असं नाही, पण माझं डिवोशन मात्र होतं. आणि त्यामुळे त्यांनी 30 वर्षात मला माझ्या कुटुंबातल्या कोणीही, माझ्या मिस्टरांनी, माझ्या मुलींनी कधीही कंप्लेंट न करता मला खूप साथ दिली. आणि हे कुटुंबाचा एक सगळेजण आपल्याला मागे आहेत, सपोर्ट आहे. त्यामुळे खूप छान झालं ते. आणि मग ते सगळा जगप्रवास त्यातून झाला. असा थोडक्यात आहे. अजून आपण माहिती सांगेन काही हवी असली तर. येस, नक्कीच. वा, पण म्हणजे अस्मिता मावशी कोणत्याही अँगलने इज 70 किती 74 अजिबातच नाही. 74 वर्षाचे नाहीच आहे मी, म्हणतच नाही मी 74 वर्षाचे. कारण तुम्ही मनाने खूप चांगलं असणं, एनर्जी लेवलवर चांगलं असणं हे खूप महत्वाचं. आणि रेकीमुळे मला ते खूप मिळालं. पण याच्या आधी म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअल होता का, किंवा मग हे असं रेकी वगैरे याच्यावर तुमचा विश्वास होता का? ऍक्च्युली ना काय झालं, रेकीबद्दलची तर तेव्हा माहितीच नव्हती असं काही टेक्निक आहे. पण परमेश्वरावर एक प्रचंड श्रद्धा होती. मी 2 तास खूप पूजा वगैरे नाही कधी केली, पण मानस पूजा देवाची मात्र मी करायची. की सकाळी उठल्या, आमच्या घरातले सगळेच, की उठल्यानंतर पहिलं आपल्या देवाला नमस्कार करायचा. माझ्याकडे एक गणपती 12 महिने असतो, कायम असतो, आणि एक कृष्णाचा फोटो आहे. आणि बाकी मग असं थोडेफार आपले कोल्हापूरची अंबाबाई आमचं आहे तर तसे. पण एक परमेश्वराला प्रचंड ही शक्ती आहे. आणि ती शक्तीची ही रूप आहेत वेगवेगळी. तर त्या सगळ्यावर आपल्याला एक मनापासून तिथे सरेंडर झालं की डिवाइन इज ऑलवेज देअर. परमेश्वर आपल्या मागे सतत उभा असतो. कितीही अप्स अँड डाऊन जीवनात आले तरी ते मदत करत असतात आपल्याला. कारण तुमची श्रद्धा सगळ्यात महत्वाची. तर ती मला खूप छान होती. बेसिक होता माझा तो. आणि मग त्यामुळे मी पटकन त्यामध्ये या स्पिरिच्युअल लेवलमध्ये जर्नीमध्ये मी इन्क्लाइन झाले. आणि मला ते इतकं प्रचंड आवडलं की काहीतरी वेगळं आयुष्यातलं एक ट्रान्सफॉर्मेशन होतं माझं ते. करेक्ट. आणि म्हणजे आता ओव्हरऑल तुमचा स्वभाव असा आहे की जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट पटणार नाही तोपर्यंत तुम्ही ते करत नाही. सो मग रेकीचा तुम्ही ऑफकोर्स इतिहास तुम्ही शोधला असणार आहे की कुठून आलं काय. सो रेकीचा अर्थ काय आणि त्याची बॅकग्राऊंड काय, म्हणजे कुठून आलेली विद्या आहे? माझं एक्झॅक्टली म्हणलं तसं की कोणीतरी सांगितलंय म्हणून मी पटकन जाणार नाही, पण अनुभव घेतल्याशिवाय पण कळणार नाही. अनुभव घेता तेव्हा अनुभूती येते, पण अनुभव घ्यायची पण तयारी होती आधी. थोडा जेव्हा सही समय येतो ना आयुष्यात
राईट टाइम कम्स अँड देन राईट थिंग्स हॅपन. Correct. आणि त्यामुळे मला ते खूप म्हणजे मी शिकायच्या आधी 2-3 वर्षापासून मला खूप जण झालं आपण रेकीचा क्लास करूयात पण ती वेळ आल्याशिवाय मिळत नाही. समयचे पहिले कुछ नाही मिळत आणि मग ती वेळ पण यायला लागते. त्याच्याकरता कदाचित मला तो स्पॉन्डिलायटिसची सुरुवात झाली, मी गेले तिथे आणि मग मला शिकायला मिळालं. तर हा एक आहेच. आणि मग शिकल्यानंतर त्याचा रेकीमधला इतिहासच आहे. आपण पहिला माझा क्लास घेताना पहिला एक लेक्चर पार्ट असतो, पण कन्सेप्ट जर रेकीची क्लिअर नसेल ना तर मग पुढे काही होत नाही. आणि मी ती कन्सेप्ट मी जी शिकली आहे, मी वाचलंय, ते सगळं इतकं क्लिअर असतं लोकांना की त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सांगायला लागत नाही की तुम्ही करा, ते आपोआपच सगळेजण येतात. तर रेकीची कन्सेप्ट अशी आहे की रेकी हा शब्द जॅपनीज आहे आणि त्याचा जॅपनीज सायंटिस्टनी ते शोधून काढलेलं असं. ते ओरिजिनली आपलं इंडियन टेक्निक आहे, आपल्या भारतातलं टेक्निक आहे. आपल्याकडे 2,500 वर्षापूर्वी त्या अथर्व वेदामध्ये या विद्येला अश्विनी स्पर्शविद्या असं म्हटलं जायचं. अच्छा. हस्तस्पर्श विद्या किंवा अश्विनी स्पर्श विद्या, हात लावून लोकांचे आजार बऱ्या करण्याच्या विद्या आपल्याकडे होत्या. आपल्याला माहितीये की शिर्डीच्या साईबाबांनी लोकांना हात लावून बरे केले, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, येशू ख्रिस्तानी पण हे काम केलेलं आहे. आणि बायबलमध्ये असं उल्लेख आहे की काही काळ त्यांना इथे येऊन मिळालेलं आहे सगळं भारतामध्ये. तर कुठे ना कुठेतरी ह्या विद्या आपण आपल्याकडे त्या काळी ना सगळी हायडिंग टेंडन्सी होती, लपवून ठेवायचं, सिक्रेटिव्ह असायचं. आणि ते सिक्रेटिव्ह असण्याचं पण कारण होतं की योग्य माणसाच्या हाती ते पुढे जावं. गुरु शिष्याप्रमाणे दिलं तर ते योग्य माणसाकडे जायला पाहिजे. आणि गुरु सुद्धा त्यामुळे शिष्याला सांगायचे की 12 वर्ष रानावनात जा, तपश्चर्या कर, खरतर तपश्चर्या केली तर मी तुला काहीतरी शिकवेन. इतक्या सहजासहजी खिरापत वाटल्यासारखं नाही होते. आता तसं करायला लागतं कारण लोकांची आज काळाची गरज होती आणि त्यावेळी तसं होतं. त्यामुळे ते ज्ञान सगळं लपवून ठेवलं गेलं. आणि मग 19व्या शतकाच्या सुरुवातीला 100 वर्षापूर्वी म्हणून किंवा 124 वर्षापूर्वी डॉक्टर मिकाऊ उसुई नावाचे एक सायंटिस्ट होते, प्रोफेसर होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनीच त्यांना एक दिवस प्रश्न विचारला की हिलिंगचं टेक्निक जसं जीसस क्राइस्ट लोकांना हात लावून बरे करतात तसं नॅचरल हिलिंग टेक्निक तुम्ही का शोधून काढाल. मग डॉक्टर उसूईंची सगळी विचारचक्र सुरू झाली आणि मग त्यांना वाटलं की जगात कुठेतरी हे ज्ञान असेल. आणि म्हणून त्या युनिव्हर्सिटीला त्यांनी रिझाईन केलं. डॉक्टर उसूई गेले पहिल्यांदा अमेरिकेत काही मिळालं नाही. मग ते गेले तिबेटमध्ये. तिबेटियन लोकांकडून म्हणजे बौद्धिक सूत्रातनं लोटस सूत्रातनं त्यांना थोडी माहिती मिळाली पण पूर्ण पुस्तकी ज्ञान मिळालं नाही. आणि मग त्यांना असं वाटलं की भारतामध्ये लोक गौतम बुद्धाकडे जातात आणि मग त्यांना शांतता चैतन्य मिळतं. तर हे चैतन्याचं शास्त्र नक्की भारतात असणार. आणि भारतभूमी तर आपली आध्यात्मिक भूमी आहे, त्यामुळे तिथे ते शोधात ते आपल्याकडे आले. आपल्याकडे आल्यावर त्यांनी लोकांना विचारलं की मला हे ज्ञान शिकायचंय, पण आपल्याकडे ते सगळं सिक्रेटिव्ह होतं ना, डायरेक्टली आम्ही शिकवत नाही, हे ज्ञान गुप्त ज्ञान आहे. तर मग त्यांना कळे ना, मग ते राहिले. आणि मग ते म्हणाले की तुम्ही तर संस्कृतमध्ये हे सगळं संस्कृतमध्ये होतं आपल्या, तर संस्कृत तर तुम्हाला गंधही नाही त्याचा, तर तुम्हाला संस्कृत शिकलात तर बघू. मग ते बिचारे चिकाटीने आपल्याकडे राहिले, संस्कृतच्या पंडितपर्यंतच्या परीक्षा दिल्या आणि मग त्यांनी विचारलं की आता मला हे शिकवा. तरी पण त्यांनी दिलं नाही मिळाले. मग त्यांना थोडे रियाज झाले आणि मग त्यांनी जाता प्रश्न विचारला की आता हे ज्ञान मला मिळतं. त्यांनी विचारलं की हे ग्रंथ मी घेऊन जाऊ का? म्हटलं घेऊन जा. अच्छा. आपल्याकडे तो प्रॉब्लेम नव्हता, काही गोष्टी घेऊन जा आणि काही गोष्टी गुप्त ठेवायच्या, तसे घेऊन जा म्हणाले. त्यांनी शेवटी पुस्तकं उचलली आणि आता आपल्याला काही मिळणार नाही लक्षात आल्यावर ते घेऊन ते जपानमध्ये गेले. जपानमध्ये गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की अरे मला मिळालं नुसतं पुस्तकी ज्ञान झालं. आपण म्हणतो ना नुसती पुस्तकी ज्ञान नाही उपयोगाचं, प्रॅक्टिकल नॉलेज इज नीड आहे. त्यामुळे तो अनुभव घ्यायला पाहिजे. तर त्या अनुभवासारखा गुरु नाही आता. आणि मला कोणी टीचर नाही भेटला शिकवणारा तिकडे, पण नुसतं ज्ञान मिळालेलं आहे. आपल्याला आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी गुरु लागतो आणि आयुष्यात आपली पहिली गुरु आपली आई असते सुरुवात, मग मातृदेव भव, पितृदेव भव आणि मग आचार्य देव भव. आणि मग ते कुठे ना कुठेतरी त्यांना वाटलं अनुभव तर घ्यायलाच पाहिजे मला या शक्तीचा. म्हणून मग त्यांनी काय ठरवलं, ग्रंथ वाचत असताना त्यांना 21 आकड्यासारखा आपल्या ग्रंथांमध्ये दिसत होता. आता या 21 आकड्याचं महत्व आपल्याला पण माहिती आहे. आपल्याकडे 21 चतुर्थ्या करतो, 21 मोदक असतात, 21 दुर्वा असतात. मोदीजीने लॉकडाऊन सुद्धा 21 दिवसाचा केला होता. कुठेतरी बेसिकली त्यांना ते दिसत होतं आणि त्याचं मेन कारण असं की आपल्या बॉडीमध्ये जी 7 चक्र आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, तर त्या 7 चक्रांवर प्रत्येक चक्रावर 3 दिवस मेडिटेशन करायचं. आणि हे त्यांनी ठरवलं. कुठलंही
खायचं प्यायचं सामान न नेता विदाऊट फूड अँड वॉटर ते 21 दिवस त्या कुरियामा नावाच्या उंच डोंगरावर जाऊन बसले. जाताना फक्त त्यांनी पुस्तकात म्हटलं की दगड नेले होते छोटे 21, कारण काउंट करायला पाहिजे ना दिवस किती झाले. 21 दिवसाची साधना करायची होती आणि म्हणून ते उंच डोंगरावर जाऊन बसले 21 दगड घेऊन. फक्त सूर्योदय झाला की ध्यानाला बसायचे आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते पूर्ण मेडिटेशन मध्ये असायचे. तर एवढी खडतर तपश्चर्या सुरू केली. छान बॉडीची बॅटरी मेडिटेशन मधनं नेहमीच चार्ज होत असते. तर ती बॉडीची बॅटरी चार्ज झाली आणि रोज एक दिवस जात होता. 3-4 दिवशी त्यांना असं वाटत होतं की मला काहीतरी अनुभव येईल. प्रत्येकाला वाटतं काहीतरी अनुभूती अनुभव येईल. आणि बरोबर 3-4 दिवशी त्यांनी म्हटलंय आकाशामध्ये त्यांना डिवाईन कडनं काही मेसेजेस मिळायला लागले, काही चिन्ह दिसायला लागली स्पेसमध्ये आणि ती चिन्ह आणि मंत्रांचे आवाज ऐकू आले. मजा अशी झाली होती की त्यांनी ते ग्रंथ आणले, ते जुने ग्रंथ होते आपले, त्यातली काही पानं फाटून गेले होते, मिसिंग होते. आणि मग त्यांना असं वाटलं की ते त्यांना जे सगळं ज्ञान मिळालं नव्हतं त्यामध्ये आपल्याला जे सेकंड थर्ड मध्ये जे चिन्ह मंत्र मिळतात पॉवरफुल, तर ती चिन्ह मंत्र काही चिन्ह आहेत तर त्याचे मंत्र गायब झाले होते, मिसिंग होते, पानं नव्हते. त्यामुळे त्यांना चिन्हाचा मंत्र काय तो कळत नव्हता आणि काही मंत्रच होते त्याचे चिन्ह गायब होते. सो ते रिमेनिंग नॉलेज स्पेसमध्ये डॉक्टर याच्याकडनं परमेश्वराकडनं त्यांना ते मिळत गेलं. आणि रोज त्यांना सांगितलं जायचं डिवाईन कॉलिंग की हा मंत्र मिळाला, याचं चिन्ह नाही आहे तुला, तर या मंत्राचं हे चिन्ह आहे ते तू वापर, हे चिन्ह आहे पण त्याचा मंत्र नाही तर ते तू वापर. असं करत त्यांना रोज खूप नॉलेज मिळत होतं. आणि मग शेवटच्या दिवशी तर ही हॅड वंडरफुल एक्सपिरियन्स म्हटले. त्या एक्सपिरियन्स अनुभवामध्ये त्यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत छानपैकी मेडिटेशन करत होते. आणि अंधार पडला की बाहेर यायचं. आपल्याला जो मिटलेल्या डोळ्यांना असा दिवा लावला आणि नाही लावला की कळतं, त्यामुळे त्यांना ते कळायचंच की अंधार पडलाय. आणि आता अंधार पडल्यावर त्यांना डोळे उघडायचा प्रयत्न करत होते पण डोळेच उघडेनात, कारण दैदिप्यमान प्रकाश दिसला. पहिल्यांदा आता मगाशी मी हे सांगते की रेकी म्हणजे काय राहिलं आपलं, तर रे आणि की असे 2 भाग पडले. तर रे म्हणजे वैश्वी आणि की म्हणजे प्राणशक्ती, संपूर्ण विश्वाचा कारभार बघणारी एक शक्ती. आणि आपल्या सगळ्यांचा त्या शक्तीवर विश्वास. ती शक्ती होते आज कोण आहे आणि उद्या कोण नाही. त्याला आपण काय म्हणतो, देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, ईश्वर म्हणतो, कोणी गॉड म्हणेल, कोणी अल्ला म्हणेल, सगळं एकच आहे. विश्वव्यापी शक्ती जी म्हणतो तीच रेकी आहे. आणि माझं शिकवताना पहिलं वाक्य असतं की रेकी म्हणजे करणी मंत्रतंत्र वगैरे, मॅजिक ब्लॅक मॅजिक असं नाही, ती पॉझिटिव्ह परमेश्वराची, ते तुझ्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे त्या शक्तीला रेकी म्हणतो. तर ते त्यांना तो रेकी चैतन्य शक्तीचा प्रकाश इतका प्रचंड दैदिप्यमान प्रकाश दिसला आणि त्यांना कळे ना की डोळे उघडत नाहीत आपले. आणि अचानक त्यांना त्या मिटलेल्या डोळ्यांना आकाशातून एक दिव्य प्रकाशाचा स्रोत, चैतन्य शक्तीचा, रेकी चैतन्य शक्तीचा स्रोत येताना दिसला. आणि आपल्या डोक्याच्या मध्यावर आपलं सहस्रार चक्र आहे, सहस्रार चक्रामध्ये ती शक्ती यायला लागली आणि खूप काहीतरी एक दिव्य शक्ती मिळते कळलं. काही सेकंद असतो तो अनुभव, पण तेवढ्या काळामध्ये त्यांना संपूर्ण दैदिप्यमान चैतन्य शक्ती मिळाली. आणि डोक्यापासून पायापर्यंत त्यांचे सगळे शरीरामध्ये एक दिव्य चैतन्य येत होतं. हात पहिले गरम झाले, हातांमध्ये एक टिंगलिंग सेन्सेशन जाणवायला लागलं आणि काहीतरी एक दिव्य शक्ती मला मिळते एवढं कळत होतं. आणि मग तो काही काळानंतर तो प्रकाश थांबला. एक वेगळा अनुभव होता, वेगळी अनुभूती होती ती. हळूहळू त्यातला तो स्रोत थांबला चैतन्य शक्तीचा आणि मग हळूहळू ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक थकवा नव्हता. 21 दिवस न खाता पिता माणूस चक्कर येऊन पडेल, पण त्यांची साधना एवढी खडतर होती की त्यांना कुठलाही नाही. बॉडीची बॅटरी एकदम चार्ज होती आणि त्यांना सतत, आता रात्र झाली, आता घरी जायचं शेवटच्या दिवशी. आणि सतत पण काय असतं ना, इंटलेक्ट माइंडला एक प्रश्न असतो की वेदर इट इज अ हिलिंग पॉवर ऑर नॉट, हे त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे ते प्रश्नचिन्ह घेऊनच उत्तर होते की मला हे सगळं मिळालंय, दिसतंय, मला कळतंय काहीतरी आहे, पण ती बरं करण्याची शक्ती आहे की नाही लोकांना किंवा मला हे माहिती नाही. मग त्या प्रश्नाचं उत्तरही डिवाईननी लगेच दिलं. परमेश्वर आपल्याला वेळोवेळी तशी उत्तरं देत असतो. प्रश्न मनात आला की उत्तर त्याचं तयार असतं. तर त्यामुळे काय झालं, त्यांनी म्हटलं जाता खाली उतरताना डोंगरातनं त्यांच्या पायाला ठेस लागली आणि प्रचंड जोरात बळाबळा रक्त व्हायला लागली. आणि मग त्यांना 2 मिनिटं कळेना आता काय करायचं. मग त्यांना वाटलं अरे माझ्या हातांमध्ये जे काय जाणवतंय मला सेन्सेशन कॉस्मिक एनर्जीचं,
तर लेट मी एक्सपिरियन्स, मला अनुभव तो घेऊ दे. म्हणून त्यांनी म्हटलंय, तो हात त्यांनी त्या जखमेवर ठेवला आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड द ब्लड स्टॉप, इमिजिएटली रक्त व्हायचं थांबलं. त्याच्या लक्षात आलं. हा, आणि थोडा वेळ हात ठेवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ॲट वन पॉईंट, तिथे लक्षात आलं की ॲट वन पॉईंट देर इज नो पेन. सुपरफिशियल वेदना किती होतात ना खरचटल्या, आणि त्यांना तर प्रचंड लागलं होतं. पण त्यांनी म्हटलंय की थोड्या हळूहळू पेन कमी झाल्या आणि एका पॉईंटला कुठे पेन नव्हतं आणि रक्त थांबलेलं होतं. मग घरी आले तर त्यांनी म्हटले, घरी येईपर्यंत देवर नो मार्क्स, नो पेन. इतकं त्यांची साधना प्रचंड झाली होती की ते आपोआपच त्यांचं हिलिंग झालं होतं. आणि मग घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की येस, आय हॅव गॉट दॅट पॉवर, मला ती हिलिंग पॉवर आता मिळाली. मग त्या शक्तीचा आम्ही स्वतःला पण वापर करीन, स्वतःला हिलिंग करीन आणि ॲज वेल ॲज लोकांना. नेक्स्ट डे रेकी क्लिनिक सुरू केलं. मग काय लोक कोणाची घसा दुखतंय, कोणाचं लिव्हर दुखतंय, गुडघे दुखतायत, असं त्यांचं सुरू झालं. आणि मग सुरू झाल्यानंतर त्यांना 8 दिवसात खूप छान अनुभव यायला लागले. आणि ते अनुभव आल्यानंतर 8 दिवसात त्यांना लोकांकडनं कळलं, त्यांच्या शहराजवळ एक शहर होतं, त्या शहराला त्यांनी बेगर्स सिटी म्हटलंय. बेगर्स सिटी म्हणण्याचं कारण असं की त्या शहरामध्ये असंख्य लोक शारीरिक मानसिक व्याधींनी त्रस्त झाले होते. आपण जसे कोविडमध्ये 1.5 वर्ष 2 वर्ष किती आपण कंटाळलो होता, तर संपेल की नाही, तसं तिथे अनेक प्रकारच्या साथी होत्या. पण त्यांना असं वाटलं की आपण तिकडे जाऊन थोडं काम करूयात, तिथे आपल्या इथे खूप ठीक आहे पण तिथे जाऊन करू. म्हणून डॉक्टर उसे तिकडे गेले, ऐलान केलं की मी असं हिलिंग सेंटर सुरू केलं, कारण अनुभव चांगले यायला लागले होते. मग त्याने सुरू केलं. मग लोक येऊन लंबी लाईन लावून लोक रेकी घेऊन जायला लागले, बरे व्हायला लागले. आणि मग 6 महिने डॉक्टर उसेंनी रात्रंदिवस सगळ्यांकरता काम केलं. आणि इतकं प्रचंड काम केलं की सगळे लोकांना त्यांच्या लक्षात आलं, 6 महिने 99% लोक शारीरिक व्याधीतनं मुक्त झाले. आणि मग लक्षात आलं, वाटलं की चला आपल्याकडनं खूप चांगलं काम करून घेतलेलं आहे आणि झालेलं आहे. सो ही वॉज व्हेरी हॅपी. पण अशी मजा आली की 6 महिन्यांनी जे लोक ठणठणीत बरे झाले होते तेच पुन्हा रेकी मागायला आले. त्यांना असे रडले, त्यांनी विचारलं, वाय तुम्ही तर सगळे ठणठणीत बरे झालायत, परत का रेकी हवी? तेव्हा त्या लोकांकडनं एक गमतीशीर उत्तर मिळालं. ते असं होतं की त्या लोकांनी म्हटलं की आम्हाला भीक मागणं सोपं आहे. आधी ते भीक मागत फिरत होते फ्रस्ट्रेशन, डिप्रेशनमध्ये, आणि ते म्हणले आम्हाला भीक मागणं सोपं वाटतं, पण जेव्हा आम्ही 6 महिने तुमच्याकडनं रेकी घेतली तेव्हा आम्हाला रोज अगदी पीसफुल शांत झोप लागत होती, म्हणून आम्हाला परत रेकी आहे. मग त्यांना त्यांची एक चूक लक्षात आली की अरे पण ह्या लोकांना, हजारो लोकांना आपण रेकी देत होतो, पण ही वॉज गिव्हिंग अ फ्री ट्रीटमेंट टू एव्हरीबडी. तर एनर्जीच्या एक्सचेंजचं एक सर्किट असतं, गिव्ह अँड टेक, आदान प्रदान, हे पूर्ण झालं नाही हे लक्षात आलं. कारण देणे आणि घेणे आहे ना आपल्याकडे, त्यामुळे अगदी पूर्वी सुद्धा आपल्याकडे वाटेड सिस्टीम होती. आम्ही धान्य देतो, तुम्ही आम्हाला गाई गुरं द्या किंवा हे द्या असं. तर त्यांना लक्षात आलं की हे एनर्जी एक्सचेंज पूर्ण नाही झाला आणि त्यामुळे हे फिजिकली फिट झालेत पण मेंटली तसेच राहिलेत. आळशीपणा तो राहिलाय, कष्ट करून काम करायला नको, आरामात झोपायचं, जेवायचं, असंच मी मागून काय मिळेल ते. म्हणून त्यांनी मग लक्षात आली ती चूक रेक्टिफाय करण्याकरता त्यांनी सगळ्यांना सांगितलं की ठीक आहे, आजपासून मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा रेकी दे, परंतु आजपासून आळस झटकायचं तुमचा, कारण हट्टीकट्टे झालेले, तर आळस झटकून कामाला लागायचं आणि आउट ऑफ युअर अर्निंग तुम्हाला एवढासा हिशोबानं मला आणून द्यायचं. 4 रुपये कमावले तर 4 आणे आणून द्यायचं, असं पूर्वी म्हणायचं तसं. तर तसा त्यांना एक अट घातली आणि ती अट घातल्यावर मात्र त्यांना हवं होतंच आणि म्हणून सगळे कामाला लागली. सो तिथे फिजिकल हिलिंग त्यांचं झालेलं होतं, पण मानसिक हिलिंग महत्वाचं असतं ते झालं नव्हतं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे सगळं, आणि मग 7 वर्षांचं योगदान त्यांनी दिलं आणि मग ते परत आपल्या शहरात आले. आणि मग त्यांनी ठरवलं की आता हे ज्ञान मी फक्त जपानपुरतं न ठेवता पुढे सगळ्याला देणार. आणि मग त्यांनी तिथे क्लासेस, फीज घेऊन क्लासेस, गुरुदक्षिणाचं महत्व आपल्याला पण आहे. आपल्याकडे पूर्वीपासून गुरुदक्षिणा होती. शाळा कॉलेजमध्ये फी का घेतात? मुलं शिकणार नाही तर शिकणारच नाही ना, सगळे 2-2 वर्ष कॉलेजमध्ये एन्जॉय करतील. तर त्यामुळे कुठे ना कुठे तो एनर्जी एक्सचेंज, आपण जेव्हा 1 महिना जॉब करतो तेव्हा आपल्याला सॅलरी मिळते आणि तो एनर्जी एक्सचेंज पुढे आला. मग त्यांनी आपल्या शहरात आल्यानंतर फीज घेऊन शिकवायला सुरुवात केली. मग हजारो लोकांना शिकवायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भारतातनं मला ग्रंथातनं मिळालेलं जे अमूल्य ज्ञान आहे, दीक्षा देण्याचं ज्ञान त्याच्यात आहे, ते मला आता पास ऑन केलं पाहिजे आणि ते पास ऑन करीन तरच पुढे गुरु शिष्य परंपरेने जाईल. म्हणून डॉक्टर उसेंनी त्यांचे एक कलियुग होते डॉक्टर हयाशी, त्यांना ग्रँड मास्टर केलं आणि सांगितलं इथून पुढे हे चालू ठेव. भारतामध्ये सगळं लपवून ठेवलं गेलं, पुढे आलं नाही आणि त्यामुळे त्यांना सांगितलं. मग दुसरे आदिगुरु आम्ही म्हणतो रेकीचे डॉक्टर उसूई, मग हयाशी, टकाटा, मिसेस टकाटा म्हणून ज्या बाई होत्या, त्यांचं एक 100 पानाचं मी पुस्तक वाचलंय. त्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय
की मी रेकीमध्ये कशी आले. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला कारण लागतं. हो. कुठेतरी मी आजारी पडले म्हणून मला मिळालं काय, तो मला अनुभव द्यायचा होता पुढे माझ्या हातनं परमेश्वराला एवढं काम करून घ्यायचं, असंच मी नेहमी म्हणते. तर कुठेतरी त्या मिसेस टकाटांनी एक त्या हवाई बेटावर राहत होत्या अमेरिकेत, आणि त्यांना रेकीबद्दलच्या जपानमध्ये सुरू झालेल्या टेक्निकची माहिती होती, कळलं होतं, पण ते समयसे पहिले नाही ना मिळत आपल्याला. तर ती वेळ आली नव्हती म्हणूयात. आणि मग त्यांनी त्या पुस्तकात म्हटलंय की त्यांना अनेक आजार त्यांच्या शरीरात होते. त्यांना बीपी, डायबिटीस, कोलायटिस प्रचंड होता, अपेंडिक्सचा त्रास व्हायला लागला, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, मग हार्नियाचा त्रास व्हायला लागला, हार्नियाचं ऑपरेशन झालं, आणि सगळ्यात टॉप ऑफ दॅट कॅन्सर डिटेक्ट झाला त्यांना. आणि कॅन्सरच्या व्याधीशी झगडत असताना त्यांना हॉस्पिटलाइज केलेलं 1 दिवस आधी. आणि त्या हॉस्पिटलमध्ये बसलेल्या अतिशय सुंदर पुस्तक लिहिलंय त्यांनी, मी ते 100 पानाचं छोटं पुस्तक आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की मी रूममध्ये एकटीच बसलेली होते आणि अचानक एक दैवी आवाज ऐकू आला रूममधनं, आणि द डिवाइन वॉज टेलिंग मी, आणि ऑल द टाइम सांगत होते की डोंट गो फॉर सर्जरी, यू आर गोइंग टू गेट अ नॅचरल हिलिंग मेथड ऑफ रेकी. बर, सर्जरीला जाऊ नकोस, तुला नैसर्गिक पद्धतीने रेकीचा बरा होण्याचा मार्ग मिळणार आहे. आणि मग त्यांना वाटलं की नाव डिवाइन इज कॉलिंग मी, ऐकलं होतं पण प्रत्यक्ष गळेपर्यंत आपल्याला ती वेळ आलेली होती. तर त्यांनी म्हटलंय की त्यांनी ठरवलं की आता डिवाइन इज कॉलिंग मी, आता मला नक्कीच गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की तिथून मी त्या रात्रीच त्या पळून गेल्या, निघून गेल्या, आणि जपानमधल्या तिथे जपानमध्ये जाऊन रेकी 1, रेकी 2, रेकी 3 राहिल्या, आणि स्वतःवर ती साधना केली, स्वतःवर रेकी घेतली. आणि याला रेकीला मी साधनाच म्हणते. सातत्याने चांगली गोष्ट आहे की करत राहणं ही साधना आहे, आणि ती त्यांनी केली. आणि त्यांनी म्हटलं की 6 महिन्यात सगळे छोटे छोटे दागिने, बीपी, डायबिटीस सारखे दागिने आपणच गोळा करतो. आपला जर रागावर नाही कंट्रोल राहिला तर ब्लड प्रेशर, शॉर्ट टेम्पर लोकांना 100% बीपी असतं. तर कुठे ना कुठेतरी तुमचे स्ट्रेस, डायबिटीस वाढला. आज भारताचा पहिला नंबर आहे, तो सुद्धा स्ट्रेसमधनं आलेला आहे. तर त्यामुळे हे सगळे आजार 6 महिन्यात पूर्ण बरे झाले होते. आणि 11 महिन्याच्या कालावधीनंतर डॉक्टरांनी डायग्नोसिस केलं की शी हॅड टोटली थ्रोन आउट कॅन्सर फ्रॉम अवर बॉडी. पूर्णपणे त्या कॅन्सरमधनं मुक्त झाल्या. आणि मग त्यांचं डिवोशन आणि रिझल्ट, त्यांनी ठरवलं की ज्या रेकीमुळे मी बरे झाले त्याच्यातच मला आता काम करायचंय. आणि मग त्यांचं पेशन्स आणि रिझल्ट बघून डॉक्टर हयाशींनी त्यांना रेकीच्या 3ऱ्या आदिगुरू केलं. आणि ह्या अवघ्या वयाच्या 30व्या वर्षी त्यांना एवढे सगळे आजार झाले होते. अवघ्या 11 महिन्यात कॅन्सर सकट सगळ्या बऱ्या झाल्या. आणि मग अनदर 50 इयर्स, 50 वर्ष त्या जिवंत होत्या. त्यानंतरचा काळ अत्यंत सुंदर, हेल्दी, समृद्धीचा, आणि सगळ्यात जास्त काम मिसेस टकाटांनी केलं. त्या 50 वर्षात त्यांनी खूप वेगवेगळ्या देशातले रेकी मास्टर बनवले, खूप शिकवलं सगळ्यांना, आणि भारतातले आणि सगळीकडचे. आणि असा तो फॅमिली ट्री सारखा आपला तो ज्ञानाचा प्रसार आपल्यापर्यंत आला. हा थोडक्यात इतिहास खूप महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो, आणि आपल्या सगळ्या विद्या अशाच गेल्या. ॲक्युप्रेशर, अक्युपंक्चर आपण ठीक आहे, चायनीज, जपनीज आहेत, पण आपल्याकडे पण मुद्रा प्राणायाम जर शिकलो तर सगळ्या मुद्रा प्राणायाम मध्ये ॲक्युप्रेशरच आहे. आपल्याकडे सुया टोचून पूर्वी काम व्हायचं, मला आजीने सांगितलेलं अजूनही आठवतंय. तर ते कुठे ना कुठेतरी या सगळ्या विद्या आपल्याकडच्या, ते योगविद्या सुद्धा आपल्याकडची होती. मग फॉरेनर येऊन योगा केला, योगविद्येचा योगा केला, आणि मग बिकम मोर फॅसिनेट. आपण त्याकडे जास्त लवकर अटॅच होतो. तर तसं आहे. आणि एक मला नेहमी वाटतं की आपल्याकडे चमत्काराशिवाय नमस्कार करायला तयार होत नाही. पण मी आता परदेशात अनेक देशात बघितलं, ते पहिले त्यांची करायची तयारी असते, चमत्काराकरता ते करत नाही, आणि मग त्यांना तो इतका अनुभव मिळतो, तर कुठेतरी अटॅच राहतो आपण त्याच्याशी. पण असे हे सगळे, असा तो सगळा प्रवास सुरू झाला. पण आतापर्यंत आता तुम्ही जे उदाहरणं दिलीत ही जास्त करून हेल्थ रिलेटेड होती. सो रेकी फक्त हेल्थ साठीच बेनिफिशियल असते की अजून बाकी गोष्टी पण रेकीने सॉल्व्ह करते? रेकी ही सगळ्याकरता उपलब्ध आहे. परमेश्वराची शक्ती आहे, ती सगळ्यावर काम करते. आणि बीपी, डायबिटीस झाले तरच करा, किंवा रेकी ही फक्त आता म्हातारपणी शिकायचं वगैरे, हा पण कन्सेप्ट आपल्याकडे असं वाटतं लोकांना, पण तसं नाहीये. अगदी वयाच्या 4थ्या वर्षी जसं ज्ञानेश्वरी शिकला तर त्याचा वेगळा आनंद आहे ना, तसं रेकी सुद्धा. फक्त रेकी शिकवताना आम्ही 8 ते 11 वयोगटातल्या मुलांचे मी वेगळे क्लास घेते, चाइल्ड म्हणजे त्या एज मधले, आणि मग अडल्ट मध्ये. तर ही शिकताना नुसतं फिजिकल बॉडीवरचं हिलिंग नाहीये, तर मानसिक, शारीरिक, भावनिक सगळ्या लेवलवर रेकी काम करते. आणि म्हणून परत हेल्थशी रिलेटेड तर आहेच आहे. पहिलं मनाने शांत करते, आणि मग शरीर शांत व्हायला लागतं. मन दुबळं झालं की शरीरावर ते मॅनिफेस्ट होतं, आणि मग डिसीज होतात. व्हॉट इज डिसीज? विच इज नॉट इज, दॅट इज डिसीज. सो ते सगळं त्याच्यावरच येतं
आपलं. पण रेकीमुळे मानसिक शांतता मिळते, हे मिळते. आणि तसंच रेकीचा उपयोग अनेक गोष्टींकरता करतात, कारण ते पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह प्रार्थना आहे. तुम्हाला फर्स्ट डिग्रीमध्ये स्वतःच्या हिलिंगचा हात लावून करायचंय, पण सेकंड डिग्री नंतर यू कॅन डू अ वंडर. तुम्हाला इथे बसून किती अंतरावर असलेल्या व्यक्तींना रेकी देता येते. आणि त्यामध्ये नुसतं फिजिकल प्रॉब्लेम आहे असंही नाही, तर तिथे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असले तर अतिशय त्याचा उपयोग होतो. मग त्यावेळेस कसं ते टेक्निक असतं, ते शिकवतो आम्ही की या व्यक्तींना तुमचं पटत नसेल कोणाशी, तर त्या व्यक्तीला तुम्हाला एकत्र बघा आणि मग तुम्हाला त्याच्यावर जे चिन्हमंत्र काढून तुमची रिलेशनशिप खूप चांगली झाली आहे. तर म्हणजे रिलेशनशिपवर होतं. नंतर एखादं तुमचं खूप काहीतरी फायनान्शियल लॉस झालाय आणि कोणी एखादी व्यक्ती तुम्हाला पैसेच देत नाही, तर इथे पण आपल्याला हजारो लोकांना खूप छान अनुभव मिळालेत की रेकी दिल्यानंतर त्यांचे मानसिक विचार बदललेत आणि लोकांनी पैसे परत आणून दिलेत. काही प्रमाणात का होईना 50%, 60% तरी पैसे परत आणून दिलेत. तर तोही आपल्याला त्या लेवलवर पण काम करता येतं आणि रिलेशनशिपमध्ये काम करता येतं. दूर अंतरावरनं रेकी देता येते. एवढं मोठी गोष्ट आहे ना की इथे बसून तुम्ही. आणि आपल्याकडे पूर्वीच्या काही आजी आजोबा नाही का म्हणायचं सोहम की कुठेही असला सोहम तरी माझे आशीर्वाद तुझ्यापाशी आहेत, माझी आशीर्वाद आणि प्रार्थना तुझ्यापाशी आहे. एक्झॅक्टली सेकंड डिग्रीमध्ये आपण तेच करतो, फक्त पॉवरफुल चिन्ह मंत्र मिळालेत आपलीच सगळं. तर त्यामुळे ती सगळ्यावर आहे, वेगवेगळ्या ह्याच्यावर काम करता येते. परीक्षेला मुलांना जाताना स्वतः करता रेकी प्रोग्राम करता येते, विशिष्ट काळाकरता रेकी प्रोग्राम करता येते आणि आपणही त्यांना पाठवू शकतो. तर मावशी, आता असे काही अनुभव आहेत का की रेकीमुळे लोकांना फरक पडलेला आहे, मग हेल्थ वाईज असेल किंवा तुम्ही जसं मगाशी सांगितलं की पेपरच्या आधी लोक रेकी घेऊन जायचे, सो असे काही एक्सपिरियन्सेस प्लीज शेअर करा. भरपूर आहेत. अनुभव म्हटलं तर गेल्या 30 वर्षात प्रचंड एक ग्रंथ होईल एवढे अनुभव आहेत, पण सगळे सांगणं शक्य नाही आपल्याला. पण काही अगदी ठळक अनुभव म्हणजे आज सगळ्यांना माहिती आहेत ते तर शेअर करते. रेकीमधनं अनुभव खूप आले जेव्हा करायला लागलो आपण, रेकी शिकल्यानंतर, घ्यायला लागल्यानंतर किंवा घेतल्यानंतर. तसा एक अगदी एक दिव्य अनुभव म्हणते मी, आणि तो कायम माझ्या बरोबर राहील, तो सगळ्यांना माहिती होणं जरुरीचं आहे. 96 किंवा 97 असेल, पंडित जसराजजी आले होते पुण्याला आणि सावनी शेंडेचा सत्कार समारंभ होता तेव्हा. तर ते जसराज ट्रस्टतर्फे होता, म्हणून माझ्या घरासमोरच नीना फणीकर म्हणून राहते, ती त्याचं अँकरिंग करणार होती सगळं निवेदन. आणि त्यांच्याकडे मीटिंग होती सकाळी, आणि त्या काळात मी खूप पेशंटकडे जायचे सकाळी 6 मग 12-1 घरी यायची वगैरे. तर त्या दिवशी मी अशीच 4 पेशंट करून घरी आले होते आणि त्यांची मीटिंग चालली होती वाटतं. आणि अचानक त्यांना मीटिंगमध्येच त्यांना खूप डोकं दुखायला लागलं आणि थोडंसं हार्टवर असं म्हणजे छातीत पेन व्हायला लागलं आणि ते हेडेक काही थांबे ना. त्यांनी गोळ्या वगैरे घेतल्या त्यांच्याजवळ होत्या त्या, पण तरी थांबलं नाही. मग त्यांनी वाटतं मुंबईला फोन केला की डॉक्टरांना विचारलं की मी येऊ का परत, तर ते म्हणले तुम्हाला खूप वाटलं तर या परत. मग त्यांचं सगळं बघून नीनाने विचारलं की तुम्ही नका मुंबईला जाऊ, इथे समोरच माझी एक मैत्रीण आहे, ती हिलिंगचं खूप छान काम करते, तर पंडितजी मी तुम्हाला घेऊन जाते. तर ते म्हणले हमने सुना है रेकी. मग काय आहे ते सांगितलं, रेकी हा शब्द. हमने सुना है रेकी के बारे में वगैरे. आणि म्हणून ते आले आणि ते समोर आले, बेल वाजली आणि पंडित जसराजी दिसल्यावर म्हणजे आय वॉज सो प्रिव्हिलेज की एवढा मोठा महान गायक आपल्याकडे आला. आणि तिने फोन बिन नव्हते ना तेव्हा, असे लँडलाईनवरच, आणि मी घरात असते नसते, डायरेक्ट आली आणि त्यांनी हात जोडून मला सांगितलं की मला असं हवंय. तर मी म्हटलं माझं खरोखरीच भाग्य, तुमची सेवा करायची संधी मिळते. मग ते घरी आले, आत आले, मग त्यांना लाय डाऊन होऊन आपण सेशन देऊयात म्हटलं थोडा. आणि मी त्यांना झोपायला सांगितलं, त्यांच्या डोक्यापाशी बसतो आम्ही आधी हेड पॉइंट्स देताना, आणि मग सगळे 7 चक्र आणि अशी रेकी देणार होते. आणि मी त्यांना रेकी द्यायला सुरुवात केली आणि 2 मिनिटात त्यांना अशी छान झोप लागली होती, थोडीशी डुलकी येते ना तशी छान झोप लागली होती. येतेच रेकीमध्ये डुलक्या येतात आपोआप, आणि कारण मन शांत होतं, आणि त्यामुळे त्यांना अशी झोप लागली. आणि मी त्यांचे सगळे हेड पॉइंट्स करून मी इथे सोलर प्लेक्सेस पोटापर्यंत आले, मणिपूर चक्रापर्यंत, आणि ते 20-25 मिनिटं जी त्यांना रेकी दिली. आणि ते तिथे आल्यानंतर ते एकदम असे ताडकन उठले आणि मला म्हणाले की मुझे कागज और कलम चाहिए. मी म्हटलं क्यों पंडित जी? नाही कुछ लिखना है. तर म्हटलं मैं देती हूँ.
आणि इतना मिराकुलस एक्सपिरियन्स है मेरे पास अभी, तो आय वॉन्ट टू राईट डाऊन. ओके. मग त्यांना मी कागद पेन दिलं ऑन द स्पॉट आणि त्यांनी लिहून दिलेलं की इट वॉज अ मिराकुलस एक्सपिरियन्स. तुम्ही आता जे काय करत होतात ते कर्ज, हिंदीमध्ये बोलत होते पण मी मराठीत सांगते ते. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही जे काय मला आता रेकी दिलीत त्यावेळी मला माझ्या डोक्यातनं पेन्स जाताना कळत होत्या, ओके, वेव्स जाताना कळत होत्या आणि ऍट दिस पॉइंट मला कुठेही डोकं दुखत नाही, इतकं प्रचंड डोकं दुखत होतं. ते पूर्ण थांबलेलं आहे आणि मला चेस्ट पेन पण वाटत होतं, ते पण पूर्ण थांबलंय. सो इट वॉज अ मिराकुलस एक्सपिरियन्स म्हणून कागदावर लिहून दिलेला तो एक कागद अनुभव आहे. आणि एक तर काय झालं की गाण्याची साधना एवढी मोठी आहे ना, बॉडी सेन्सिटिव्ह होते. कुठलीही साधना करताना तुमची बॉडी हळूहळू सेन्सिटिव्ह व्हायला लागते, व्हायब्रेशन्स वेगळे येतात आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, आणि त्यामुळे त्यांना त्या वेव्ह जाताना कळत होत्या. मग मी त्यांना तो कागद चुंदीला आणि त्यांना फुल बॉडी रेकी दिली आणि नंतर मग ते उठल्यावर म्हणाले की मी जर्मनीत माझे 15 दिवस कॉन्सर्ट्स आहेत आणि ते म्हणले हमने सुना है आप डिस्टन्स हीलिंग भी करते हो रेकी में, मुंबई में सुना है लेकिन कभी अनुभव नहीं लिया. ठीक आहे. मग त्यांनी मला रिक्वेस्ट केली की मला तुम्ही द्याल का, आणि 3 दिवस पुण्यात होते. मग त्यांनी मला सांगितलं मी 3 दिवस पुण्यात आहे तर मी येऊ का रेकीला. म्हटलं जरूर. त्यांना 3 दिवस रेकी दिली आणि 15 दिवस मी त्यांना जर्मनीला हे देत होते, रेकी पाठवत होते. एक पर्टिक्युलर वेळ सांगितली होती त्यांना. पंडितजींना म्हटलं मी भारतीय वेळेप्रमाणे 11 वाजता रात्री पाठवीन, तिकडे 4 तास 4.5 तास आधी असेल ते तुम्हाला मिळेल. आणि त्यांनी माझे लँडलाईन नंबर तेव्हा होते ना, हे नव्हते, तर लँडलाईन नंबर लिहून घेतला होता आणि 5व्या दिवशी मला जर्मनीहून त्यांनी लँडलाईनवर फोन केला कि मुझे बहुत अच्छी तरह से समझ रहा है कि मुझे एनर्जी मिल रही है. साधनेला गाण्याच्या बसलो तरी काहीतरी एक दिव्य शक्ती मिळते कळतं. आणि माझे कॉन्सर्ट सगळे छान चालले, तो कंटिन्यू कर. आणि मग जेव्हा मुंबईला आले सगळं संपवून तेव्हा त्यांनी पहिला फोन मला केला की मैं आपको क्या अभी कुछ देना पड़ता है रेकी में एनर्जी एक्सचेंज, एवढं माहिती होतं त्यांना. तर म्हटलं नाही पंडित जी आप ना वहां से, त्यांची एक स्टाईल होती ती जय हो म्हणायचं असं आशीर्वाद देताना. म्हटलं आपके स्टाईल में वो जय हो करके मुझे आशीर्वाद दो, मेरे लिए वो काफी. असा तो एक सुंदर एक्सपिरियन्स होता पंडितजींचा. आणि हे जेव्हा ते गेले तेव्हा मला अगदी त्या दिवशी त्यांची इतकी प्रकाशाची आठवण आली की चला एका महान गायकाची सेवा करायची संधी आपल्याला मिळाली. हा एक छान अनुभव होता. मला जस्ट एक असं वाटेल की गायक म्हणा किंवा ऍक्टर्स म्हणा यांच्यासाठी रेकी खूप बेनिफिशियल होऊ शकते का? कारण जसं तुम्ही म्हणलात की सेन्सिटिव्ह त्यांचा म्हणा गळा म्हणा असं काही असतं, त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल होऊ शकते. माझ्याकडे कित्येक अँकरिंग करणारे किंवा ऍक्टर्स आलेत, स्ट्रेस येतो ना सगळं ऍक्टिंग करताना. आता टीव्ही सिरियल मधल्या पण माझ्याकडे खूप जणी, नेहा जोशी, मंजिरी ओक म्हणजे प्रसाद ओकची बायको, आणि स्मिता शेवाळे, अशा बऱ्याच जणी येऊन गेलेल्या आहेत. त्या म्हणतात की आम्हाला इतकं स्ट्रेस फ्री होतो, नाही तर प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस घ्यायची सवय होते. आणि ते त्याचा परिणाम असा होतो की तिथे ऍक्टिंगमध्ये पण तुम्हाला आहे, जसं गाण्यामध्ये त्यांनी कित्येक गायिकांनी सांगितलं की आमचा आवाज खूप एक खर असायची. करेक्ट. रेकी घेतल्यानंतर आमची ती खरी आली किंवा शिकल्यानंतर, या सगळ्या माझ्याकडे शिकलेल्या आहेत टीव्ही स्टार्स वगैरे. तर त्यामुळे एक वेगळा हे मिळतो. अँकरिंग करणारे सगळे म्हणतात की पूर्वी आम्हाला असं मोठं लिहून स्क्रिप्ट वाचायला होतं, पण रेकीमुळे ती स्मरणशक्ती पण तुमची चांगली होते आणि एक कॉन्फिडन्स येतो. बेसिकली रेकीमधनं खूप वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि हे त्याचा हा फायदा होतो. त्यामुळे तो आहेच फायदा. आणखी अनुभवामध्ये तुला सांगायचं तर एक अनुभव असा आहे की एका मुलीला ऍक्सिडेंट झाला आणि तिला फेशियल पॅरालिसिस झाला. बँकेत काम करत होती एका, आणि अर्धा चेहरा कम्प्लीट वाकडा झाला होता, म्हणजे डॅमेज म्हणतो तसं. आणि 3 महिने एका ENT स्पेशालिस्टची ती ट्रीटमेंट घेत होती. 3 महिन्यात औषधं वगैरे येऊन साईड इफेक्ट व्हायला लागले, ऍसिडिटी वगैरे, म्हणून ती बंद केली. आणि ज्या डॉक्टरांनी ऑर्थोपेडिक सर्जननी माझ्याकडे अर्थरायटिसचे पेशंट पाठवले, तर त्यांच्याच मित्रांनी, त्या डॉक्टरनी एक चिठ्ठी लिहून त्यांना सांगितलं की यांच्याकडे जा आणि आता रेकी घे माझ्याकडनं. ते 3 महिन्यात काही फरक पडला नव्हता, म्हणून त्यांनी एक प्रयोग करून बघूया. त्यावेळी डॉक्टर लोकांचा विश्वास नव्हता, पण आज हजारो डॉक्टर्स माझ्याकडे रेकी शिकले, सर्जन रेकी शिकले. आणि ते सगळे सर्जन याला जाताना ऑपरेशन जर सर्जरी करायची तर आदल्या दिवशी स्वतःला रेकी घेतात, गेले की OT मध्ये रेकी देतात. सगळे शिकलेलं जे शिकवलेलं ते पेशंटला रेकी देतात. आणि
अतिशय सक्सेसफुल सर्जरी होते. हा सगळ्यात खूप मोठा उपयोग आहे की स्ट्रेसमध्ये आपण काम नाही चांगलं करू शकत, चुका होऊ शकतात, पण इथे एकदम मेंटल पीस तुम्हाला असल्यामुळे सक्सेसफुल काम करू शकता. तसं त्या मुलीला डॉक्टरांनी चिठ्ठी घेऊन पाठवलं आणि तिची अवस्था अत्यंत म्हणजे अर्धा चेहरा वाकडा आणि एक डोळा बंद त्या दिवशीपासून 3 महिने डोळा उघडला नव्हता. आता तिचे बघितल्यावर मी तिला वाटलं जनरल आम्ही काय करतो रेकीमध्ये 21 दिवस, क्रॉनिक असेल तर 21 दिवस तरी रेकी घ्यायला सांगतो आणि मग हवं असलं तर पुढे कंटिन्यू कर. तर मी तिला म्हटलं आणि माझं आत्तापर्यंत 30 वर्षात मी कुठल्याही पेशंटला पहिलं वाक्य असतं की तू बरी होणार आहेस किंवा तू बरा होणार आहेस, याच्यात तुम्ही याच्यातनं नक्की बरे होणार आहात हा अश्युरन्स असतो. आणि मग माणूस तिथेच निम्मा बरा व्हायला लागतो. बोलण्यातनं खूप महत्वाचं असतो, मी काय बोलता हे सुद्धा तुम्हाला तिथे फरक पडतो. आणि त्या ह्याच्यात मी तिला म्हटलं तू काही काळजी करू नकोस, तू बरी होणार आहेस, तुला आपण 21 दिवसाचं एक सेशन देऊ आणि बघूयात काय होतंय आणि मग वाटलं तर वाढवू. तर ती म्हणाली मला काही करून याच्यातनं बाहेर यायचंय. आणि बँकेतल्या लोकांनी तिची सगळी बघितली होती अवस्था. मग मी तिला रेकी द्यायला लागले आणि 6 दिवस रेकी दिल्यानंतर तिचा डोळा जो बंद होता तो उघडला. इट वॉज अ रिअली ग्रेट सिम्पटम. माझी पण सुरुवात होती त्यावेळी पेशंटवर काम करायची आणि मला अगदी इथे बरं वाटलं की आपण काहीतरी आपल्याकडनं ते करून घेतलं जाते. तर ते झालं आणि मग हळूहळू तिच्यामध्ये चेहऱ्याला जो सगळा बाकडा झाला होता आणि 25 दिवस मी फक्त तिला रेकी द्यायला लागली. 25 दिवसात चेहरा पूर्ण नॉर्मल झाला. आणि मग काय झालं की ज्या बँकेत ती काम करत होती त्या लोकांनी बघितलं होतं की काय तिची अवस्था होती आणि नंतर म्हणून त्या बँकेच्या मॅनेजरनी मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की आम्हाला सगळ्यांना रेकी शिकायचे. त्यावेळी असेच मी बँकांमधनं रोटरी लायन्सला लेक्चर द्यायचे आणि अनुभवातनं आले. आणि मग त्यांचा मी बँकेत रविवारी एक कोर्स घेतला आणि खूप छान अनुभव होता तो. पण एक तसा अजून एक अनुभव आहे मेंटल लेवलवर. नुसतं मी म्हटलं ना फिजिकली, मेंटली, इमोशनल सगळ्या बॉडीज आहेत आपल्याला. ऑरा लेवलवरचा फरक कळतो, एनर्जी मधला आपल्याला फरक कळतो. आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा वाय वी फील सॅड आणि ग्लूमी आणि असं डाऊन वाटतं आपल्याला हेल्दी माणसाला पण. कारण सगळेच बिचारे आजारी असतात आणि ती व्यक्ती आजारी आहे मग त्यांचे निगेटिव्हच असतात की आता मी बराच होणार नाही वगैरे. आणि येणारे लोक पण कधी कधी त्यांना बूस्ट करायच्या दिवशी मी बघितलंय हो असं झालं का आणि मग अजून त्यांना डाऊन होतं. तर कुठे ना कुठेतरी त्याच्यावर पण उपयोग होतो. तर तो एनर्जी मधला फरक ते सुटून तिकडे गेल्यावर आपल्याला सॅड ग्लोमी वाटतं, लो एनर्जी वाटते. पण देवळात गेलात की आपल्याला खूप वेगळी पॉझिटिव्ह ना. इथे निगेटिव्ह म्हणजे आजारपणामुळे आलेली निगेटिव्ह. तर तसा एक अनुभव सांगते की मेंटल लेवलवर मी बऱ्याच लोकांवर काम केलंय. त्यामध्ये एक अनुभव सांगते. एक मी जेव्हा हे पेशंट्स करायचे ना, मी 75 किलोमीटर जायचं एक बनगळण पाशी एक मला आठवतं सुजाता अपार्टमेंट अजून लक्षात. तर तिथे मी जाऊन एका पेशंटला रेकी देत होते. त्यांच्याकडे काय झालं, त्यांचा मुलगा MBA गोल्ड मेडलिस्ट एवढा मुलगा हुशार आणि अचानक एक दिवस आई वडिलांशी जोरदार भांडण झालं त्याचं. आणि मग काहीतरी सगळ्यांनी ते काही बोलले असतील, हा काहीतरी बोलला रागाच्या भरात. आणि मग काय झालं त्या ह्याच्यात तो मुलगा इतका गिल्ट आणि सगळ्यात गेला. आणि मग हळूहळू करत तो जवळजवळ 4 महिने नुसतं छताकडे बघत बसायचं. ही जस्ट फॉरगॉट हिज एक्झिस्टन्स. आपलं स्वतःचं अस्तित्व विसरला आणि नुसतं याच्याकडे बघत राहिला. घरातनं शरीर मनाचे दरवाजेच बंद करून टाकले होते सगळे. कारण ते मनामध्ये हे होतं, राग पण होता आईवडीलचा म्हणाले आणि गिल्ट पण होतं की मी असं का बोललो. पण त्यामुळे सगळा मनावर परिणाम झालेला त्याला व्हायला लागला. आणि मग त्यांना कोणाकडनं ते कळलं की मी असं हिलिंगचं काम करते आणि तो पेशंट मला त्याला हील करायची संधी मिळाली. आणि मग मी त्याला बघितली त्याची अवस्था इतकी बकास होती म्हणजे असं वाटलं म्हणजे खरंच मी त्यांना सांगितलं की याला 21 दिवस पूर्ण नाहीत, कमीत कमी 4-5 महिने सुद्धा लागू शकतील, पण तेवढी तयारी असेल तर मी येईन तुमच्याकडे. आणि ते म्हटले कसंही करा पण आमच्या मुलाला तुम्हाला ठीक करता आलं तर आनंद होईल. म्हटलं हे सगळं त्याच्या हातात असतं पण मी माझे 100% माझे मी प्रयत्न करेन आणि तो नक्की बरा होईल हे सांगितलं होतं. मग मी त्याला रोज रेकी द्यायला जायची. पहिले 5-6 दिवस, एक आठवडा सगळे शरीर मनाचे दरवाजे बंद केल्यावर माणूस घट्ट होऊन जातो एकदम, काही भावना पण राहत नाहीत ना. तर एकदम मी त्याला रेकी द्यायची ना तर दगडावर हात ठेवावे असं ते फील व्हायचं. आणि मला कळायचं की आणि मग 5-6 दिवसांनी कुठेतरी ती एनर्जी स्वतःची त्यांची एनर्जीच आपण म्हणजे जी देतो आपण ती आपल्याकडनं आलेली ऊर्जाच आहे ती त्यांना मिळाल्यावर त्या कुठेतरी इमोशन्स बाहेर आल्या. कारण बरेच वेळा सप्रेसच करतो ना सगळं. आणि आपण 5व्या-6व्या दिवशी त्यांनी जो हंबळा फोडला, इतका रडायला लागला, त्याला मी 1 तास रडू दिलं. म्हटलं हे सगळं निसरा होणं जरुरीचं आहे भावनांचा, काहीतरी गिल्ट आहे, काहीतरी राग आहे सगळं. आणि मग तिथे तो अर्धा-पाऊण तास तासभर रडला. आणि मग हळूहळू दुसऱ्या दिवशीपासून
मला सगळं सांगायला लागला, ओपन अप. एक तर बेसिकली मी सायकोलॉजीची स्टुडंट असल्यामुळे मला अंतर्मनात थोडं कसं पोचायचं थोडीफार माहिती होती, त्यामुळे मी हळूहळू त्याच्याकडनं काढून घेत होते, काय झालं मग हे झालं. मग ही स्टार्टेड टेलिंग मी एव्हरीथिंग. मग त्या सगळं सांगायला लागला आणि ते सांगता सांगता हळूहळू त्यातनं बाहेर यायला लागला. पण तरी त्याला 4-5 महिने लागले. 5 महिने मी त्याला रेकी देत होते, पण 5 महिन्यांनी मात्र तो पूर्ण बरा झाला, पूर्ण बरा. आज तो कुठेतरी परदेशात मोठ्या पोस्टवर आहे, पण कुठेतरी एक मनाच्या एका कप्प्यात चांगलं वाटतं की चला या मुलाचं आयुष्याचं कल्याण परमेश्वराने माझ्याकडनं करून घेतलं. मी स्वतः काहीही करत नाही, आपण एक इन्स्ट्रुमेंट असतो. रेकीमध्ये शिकवताना प्रत्येकाला मी सांगत असते की आपण इन्स्ट्रुमेंट आहोत, आपण एक माध्यम आहोत, परमेश्वर आपल्याकडनं तो करून घेतो. सो आय ऑलवेज कॉल मायसेल्फ ब्लेस. अरे देवाचे आभार किती शतशः मानले तरी कमी पडतील, एवढं आपल्याला मिळालंय. पण ते लोकांना द्यायला पाहिजे, लोकांपर्यंत हे पोचायला पाहिजे. कारण बरेच लोकांना अजून रेकीबद्दल गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर करून समज दिली तर अवेअरनेस मध्ये लोक स्वतः शिकतात. आणि आज 2.5 लाख लोक माझ्याकडे न जाहिरात करता कुठून आली? सगळी देवाची कृपा आहे, ग्रेस आहे, ती सगळी आपोआप येतात सगळे. एकाने एकाला करत दिव्याने दिवा लावतात तसा प्रचंड प्रकाश तो रेकीचा आहे, असा तो आहे. तर तो एक अनुभव खूप छान होता. आणखी एक अनुभव मला शेअर करायला आवडेल. आम्ही स्पेशल जिल्हा मुलांवर पण काम केलंय. म्हणजे आपण जेनेटिकली जे बाय बर्थ मेंटली रिटार्डेड म्हणतो ना, त्या लोकांना मी फॉल्स हे देत नाहीत, खोट्या आशा दाखवत नाही. कारण जेव्हा जेनेटिक्स मधनं येतात तेव्हा तो जन्मताच ते असतात तसे. तर त्यामुळे त्या मुलांना रेकीचा उपयोग झालेला आहे, तो कशा मार्गाने झालाय तेही सांगते. पण ते पूर्ण बरं होतील असं नाही. मी पेशंटला म्हणते की तुम्ही बरे व्हाल आणि होतात, पण यांना मी सांगत नाही तसं. फक्त याच्यावर नक्की चांगला उपयोग होईल सांगते. तर एका मुलावर मी असं काम केलं होतं, 50 वर्षाचा पण मेंदू 5 वर्षाचा. आणि शनिवारवाड्याच्या इथे राहत होते, माझ्या प्रभात रोडच्या घरातनं मी तिथे जात होते. आणि त्या मुलाला रेकी द्यायला सुरुवात केली. तो त्याचा प्रॉब्लेम काय होता, हा मेंटली रिटायर्ड होता, पण काही मुलं ना व्हायलंट होतात खूप. म्हणजे काहीतरी पास्ट लाईफ मधलं पण घेऊन असेल, मला त्यातलं फार माहिती नाही. पण कुठेतरी तो हे होता. तर तो काय करायचा, घरात सुरी कात्री वगैरे असं काही ठेवून चालायचं नाही. जरा काही धारदार वगैरे जे ते घ्यायचं आणि आई वडिलांना हे करायचं. म्हणजे इतका की तो आवरायचाच नाही. त्यावेळी त्याला प्रचंड एनर्जी असायची की तो काही म्हणजे त्यांना आई वडील पण हातात झाले, मग सारख्या कुठेतरी सुरी कात्री काही नाही ना याचीच काळजी करत बसायचे. आणि मग खूप मेंटली पण हे होता, तो शाळेत पण जात नव्हता, त्यामुळे व्हायलंट व्हायचा म्हणून. तर त्यांना असं कळलं म्हणून मी जायला लागले. मग काही नाही, त्याला मी रेकी द्यायला लागले. 52 दिवस रेकी दिली आणि हळूहळू त्याचा सगळा तो बरा, म्हणजे पूर्ण बरा नाही झाला, पण त्याच्यामध्ये एक बदल झाला की कुठेही कात्री सुरी असली जरी तो हात लावायचा. हे त्याचं काय जे हिलिंग म्हणतो ना, ते त्याचं झालेलं होतं. आणि तो शाळेत पण जायला लागला. आणि शाळेत मग इतकं चांगलं काम करायला लागला, काही ते विणायला दिलं, काय करायला, त्यांना असतात ना खूप ऍक्टिव्हिटीज. मग त्याच्या आईवडील म्हणले हा ऍक्टिव्हिटीज मध्ये एकदम मस्त करतोय. आणि एक कुठेतरी त्या लेवलवर आईवडिलांना मोकळीक झाली की नाही तर याला सारखं सांभाळताना आणि आवडताना त्यांनाही म्हाताऱ्या वयात ओल्ड एज मध्ये त्रास होता. तर तो एक खूप चांगला अनुभव मिळाला. आणि जी काही मुलं आपण म्हणतो की बाय बर्थ नाही, पण नुसती हे असतात स्पेशल चिल्ड्रन, ते व्हायलंट होतात. तर अशा पेरेंट्सनी माझ्याकडे रेकी शिकली. आणि त्यांनी जेव्हा मुलांना रेकी दिली तेव्हा सांगितलं की आमची मुलं जाम म्हणजे काही स्लो लर्नर्स म्हणतो, तर स्लो लर्नर्स पेक्षाही खालची एक स्टेज येते. स्लो लर्नर म्हणजे कपॅसिटी कमी असते, आठवण लक्षात राहत नाही. पण अशा लोकांना, मुलांना कधी कधी नुसते बसतात, फोबियाज असतात वेगवेगळे, हात धुवत बसतात. उठून आवरायचं म्हटलं अर्धा तास उठून मग आवरतात. त्या मुलांना रेकी दिल्यानंतर मात्र त्यांना खूप चांगलं आलं की उठून पटपट आवरून शाळेत जायला. बरी अजून पूर्ण झाली नसतील, पण एक आई वडिलांना एक तो दिलासा असतो की काहीतरी आपल्यामध्ये मुलामध्ये बदल झालेत. तर तो एक अनुभव खूप छान वेगळा अनुभव होता. त्यामुळे छान वाटतं ते बघायला. बरं, एक जगजित सिंग यांचा पण हो, अगदी नक्की सांगते. अरे त्या काळात ना सोहम काय व्हायचं, मला जेव्हा ही सुरुवात झाली त्या लोकांना अनुभवातनं कळायला लागलं ना, तर मला दिवसाला 100 कॉल असायचे. दिवसभर, कधी कधी 100-150. माझ्या मुलीचं म्हणायच्या आई, पहिल्या कॉलला ज्या प्रेमाने सगळ्यांचे म्हणते तू 150व्या कॉलला कसं काय एवढं बोलू शकते. म्हटलं नाही, ते माझं व्रत आहे आणि मी तसंच करते. त्यांनाही माहिती आहे ते. अजूनही त्या म्हणतात की आता 74व्या वर्षी पण तू तेच अजून छान. दे आर व्हेरी हॅपी. मी खूप हेल्दी आणि छान हे काम करते समाजामध्ये पोचवायचं.
तर माझ्याकडे एक दिवस असेच फोन यायचे. तर एक दिवस ना सकाळी 9-9:30 फोन आला. मैं जगजीत सिंग बोल रहा हूँ. तर मी म्हटलं जगजीत सिंग, हा म्हणजे मला काही डोक्यात पण नाही आलं, नाही कशाला फोन करताय तसं. आणि मग हा मग आपका क्या काम है हिंदीमध्ये बोल. तर नाही मैं जगजीत सिंग बोल रहा हूँ. म्हटलं हा क्या काम आहे. तर त्यांना म्हटलं आपल्याला ओळखलं कसं नाही. नॅचरली असं फेम असलं की त्यांना वाटतं आपल्याला ओळखलं नाही का आवाजावर. मला सेकंड टाइम असं एक फील झालं की एक हस्की असतो ना त्याचा आवाज गझल सिंगरचा वाटला. पण परत मी म्हटलं यांचा आवाज तर जगदीश सिंगर, पण ते कशाला मला फोन, मनामध्ये आपलं चालू असतं. आणि मग तिसऱ्या वेळेस त्यांना म्हटलं, ते म्हणले मैं गझल सिंगर जगदीश सिंग बोललो. अरे बापरे म्हटलं, माझ्या लक्षात आलं. मग ते म्हटलं हा का क्या काम था. तर ते म्हणाले की इनलाय बुद्राणीमध्ये एका डॉक्टर्सनी मला तुमचा नंबर दिला. त्या काळात ना मला इनलाय बुद्राणी, रुबी हॉस्पिटल, संजीवन हॉस्पिटल, पुन्हा हॉस्पिटल अशा ठिकाणी मला डॉक्टर्स लोक पेशंट मनाने बरा होत नाही, औषधाला रिस्पॉन्डच मिळत नाही ना, तर त्यांना मग रेकी द्यायला मला बोलवायचे. त्यामुळे ते बऱ्याच डॉक्टर्सना माहिती होतं, माझा नंबर होता. तर उनसे मुझे ये नंबर मिला. तर मी म्हटलं की क्या काम है आपका. तर ते म्हणाले माय मॉम लॉ म्हणजे सास चित्रा सिंगच्या आईला बरं नाही आहे आणि प्रचंड डिप्रेशनमध्ये त्या, बाकी काही नाही, फिजिकली नाही पण मेंटली त्या टोटल बऱ्या होत नाहीत. आता 10-12 दिवस तिथे आहेत पण बऱ्या होत नाहीत. तर म्हणून सांगितलं होतं. म्हटलं ठीक आहे. मग ते म्हणाले आय विल अरेंज अ कार वगैरे, मी तुम्हाला जायचं यायचं सगळी सोय करेन, पण प्लीज तुम्ही तिथे जाल का. म्हटलं घेते. आणि मग मी त्यांना रेकी द्यायला जायला लागले. आणि खूप छान अनुभव होता. पहिल्यांदा त्याही खूप डिप्रेस असल्यावर बोलतच नव्हत्या. मला ते लोकांना बोलतं कसं करायचं खूप चांगलं माहिती आहे, की कारण मी बडबडी आहे म्हणून असेल कदाचित. मी अगदी 2 वर्षाच्या मला असणं 99 वर्षापर्यंत माझे स्टुडंट आहेत. आणि तर त्यामुळे मी हळूहळू त्यांच्याशी बोलायला लागले. आणि मग हळूहळू त्यांना काहीतरी कापलेपणा वाटला. म्हणजे अगदी परकं कोणीतरी येऊन नाही, त्या प्रेमाने मायेने मी त्यांच्याशी बोलत होते. क्या हो गया. मग हळूहळू त्यांनी त्यांचे काय प्रॉब्लेम होते ते मला शेअर केले. आणि मग हळूहळू त्यातनं त्या बाहेर यायला लागल्या. रोज मी त्यांना जवळजवळ 1.5 तास रेकी द्यायचे, कारण तेवढं गरज होती. काही पेशंटला जसे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात ना त्याप्रमाणे. इथे आम्ही असं गणित नाही बांधत की 45 मिनिटातच फक्त तो सेशन पूर्ण करायचा. एखाद्या व्यक्तीला एखाद्या पॉइंटला हात हालतच नाही तुमचा, मॅग्नेट सारखा खेळून राहतो, कारण दॅट पार्ट इज ड्रॉइंग मोर एनर्जी. रेकीमध्ये मी बाकीचं सांगताना सांगेन की का त्याच्यातनं का असं वाटतं, वेगवेगळ्या ठिकाणी का फिलिंग वेगळं येतं ते. आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली, मोकळ्या झाल्या. आणि 13 दिवस मी फक्त ट्रीटमेंट दिली. 13 दिवसांतर एकदम मस्त त्या. आणि मग खूप छान अनुभव होता. आणि मग काय झालं होतं, जगदीश सिंगशी मी याच्यावर आम्ही आणि माझा नवरा आम्ही दोघं प्रचंड फॅन. टिळक स्मारकला काही प्रोग्राम झाले होते, आम्ही कुठे दिल्ली वगैरे इकडे पण आम्ही जसे कुठे कुठे गेलो की असला प्रोग्राम की कॉन्सर्ट कराय, आणि कॅसेट ऐकत बसायचो त्यांच्या लंडनचे प्रोग्राम वगैरे असे झालेले. तर मग त्या दिवशी त्यांनी हे केला की मुझे आपसे मिलना है की किसने हमारी मदर इन लॉ को ठीक किया. आणि मग मी गेले तेव्हा ते भेटले दोघंही मला. आणि मग खूप आनंद आला. आणि मग मी सुटले, कारण मग मी त्यांच्यावर रेकी वगैरे याच्याशी काही बोलले नाही, कारण त्यांना ते सगळं मिळालं होतं. म्हटलं मी तुमची जबरदस्त फॅन आहे आणि माझं भाग्य आहे की तुमची माझी भेट झाली, ओळख झाली. तर तो एक खूप एक अनुभव खूप छान होता. इट वॉज अ वंडरफुल मिरॅक्युलस अनुभव मिळाले.